नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता चाचणी या विषयाअंतर्गत मांडणीतील संबंध ओळखणे यावर आधारित उदाहरणं आपण सोडवत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं सोडवलेली आहेत. आज या प्रश्न प्रकारावर आणखी थोडी उदाहरणं सोडवू. प्रश्न आहे, पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. अशा पद्धतीने या संख्या दिलेल्या आहेत. पर्याय दिलेत 6, 7, 8 किंवा 9. आता या आकृतीमध्ये ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आडव्या ओळीमधील संख्यांची तुलना करायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की आडव्या ओळीतील पहिली आणि तिसरी संख्या हे पूर्ण घन आहेत. म्हणजे 1 हा 1चा घन आहे, 8 हा 2चा घन आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या ओळीतील पहिली आणि तिसरी संख्या हे सुद्धा पूर्ण घन आहेत. 125 5चा घन आहे, 216 6चा घन आहे. त्याच पद्धतीनं 64 आणि 27 हे सुद्धा पूर्ण घन आहेत. मग यावरून एक आपल्याला निष्कर्ष काढता येईल की पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळीमध्ये ह्या घनसंख्यांच्या मध्ये आणि मधल्या संख्येमध्ये काही संबंध आपल्याला प्रस्थापित करता येतो का ते बघूया. त्याच्यानंतर त्यावरून ही मधली संख्या आपल्याला मिळते का पाहूया. पहिल्या ओळीमध्ये पहिल्या संख्येचं जर आपण घनमूळ घेतलं म्हणजे 1चं घनमूळ घेतलं तर 1 मिळेल आणि 8चं घनमूळ 2, कारण 2चा घन 8 आहे. आता 1 आणि 2 मध्ये अशी कोणती क्रिया केली तर आपल्याला 3 मिळतील, तर आपल्या लक्षात येईल की 1 अधिक 2 बरोबर 3 मिळतील. म्हणजेच पहिली आणि तिसरी संख्या यांचं घनमूळ घेऊन जर आपण त्यांची बेरीज केली म्हणजे 1 अधिक 2 बरोबर 3 मिळतं आपल्याला, म्हणजे मधली संख्या मिळते. याच संबंधानुसार दुसऱ्या ओळीतील मधली संख्या मिळते का बघूया. 125 पहिली संख्या आहे, 125चं घनमूळ 5 अधिक तिसरी संख्या 216 त्याचं घनमूळ 6. 5 अधिक 6 बरोबर 11. तर इथं आपल्याला मध्ये संख्या मिळेल 11. याचा अर्थ पहिल्या ओळीमध्ये जो संबंध होता तोच दुसऱ्या ओळीमध्ये आहे. मग त्याच पद्धतीनं तिसऱ्या ओळीमध्ये सुद्धा संबंध असणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधण्यासाठी आपल्याला 64चं घनमूळ घ्यायचं आहे. 64चं घनमूळ 4 येईल अधिक 27चं घनमूळ घेऊया. 27चं घनमूळ 3. 4 अधिक 3 बरोबर 7. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या येईल 7, जो दिलाय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न पहा. ह्यामध्ये ह्या सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की उभ्या किंवा आडव्या रांगेमध्ये जर आपण काही संबंध शोधायचा प्रयत्न केला तर कोणताही विशिष्ट पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. काही वेळेला अशा पद्धतीच्या संख्यांमध्ये तुलना करत असताना फक्त आडव्या ओळी किंवा उभ्या ओळी किंवा तिरक्या ओळी पाहूनच आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या मिळवावी लागते असं नाही, तर काही वेळेला सर्व संख्यांचा एकत्रितपणे सुद्धा विचार करावा लागतो. जसं की या उदाहरणामध्ये या सर्व संख्यांचा जर आपण एकत्रित विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या सर्व संख्या चढत्या क्रमानं आपल्याला दिलेल्या आहेत. जिथं आपण संख्या पाहिल्या तर 17, 17 नंतर 26, 26 पेक्षा मोठी संख्या आहे, 37, 37 पेक्षा मोठी आहे, 50 त्यापेक्षा मोठी 65, त्यानंतर 82, त्यानंतर 101, त्यानंतर 145. याचा अर्थ या सर्व संख्या चढत्या क्रमानं दिलेल्या आहेत आणि जे पर्याय दिलेत ते सुद्धा आपण पाहिले तर त्याच्यापेक्षा ते मोठे आहे. म्हणजे 145 किंवा 122, 169 किंवा 170. याचा अर्थ या प्रकारच्या प्रश्नामध्ये फक्त आडव्या ओळी किंवा उभ्या ओळी मधूनच उत्तर मिळतं असं नाही, तर काही वेळेला त्या सर्व संख्यांचा आपल्याला एकत्रितपणे सुद्धा विचार करावा लागतो. मग या प्रकारच्या प्रश्नामध्ये तशाच पद्धतीने आपल्याला एकत्रित या सर्व संख्यांचा विचार करायचा आहे. मग त्यासाठी या सर्व दिलेल्या संख्या सुरुवातीला आपण लिहून घेऊया. पहिली संख्या आहे 17, त्यानंतर 26. या सर्व संख्या आपण चढत्या क्रमाने लिहितोय. 26 नंतर 37, त्यानंतर 50, त्यानंतर 65, 65 नंतर 82, 82 नंतर 101, 101 नंतर 145. आता या सर्व संख्यांचा जर आपण विचार केला, यामध्ये पहिली संख्या 17 आहे, त्याच्या अगोदरची संख्या आहे ती 16. दुसरी संख्या आहे 26, त्याच्या अगोदरची संख्या आहे 25. तिसरी संख्या 37 आहे, त्याच्या आधीची संख्या 36. या जर संख्या आपण पाहिल्या तर 16 4चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे. मग या प्रत्येक संख्येमध्ये एक एक मिळवल्यानंतर आपल्याला या संख्या मिळणार आहे. म्हणजे पहिली संख्या मिळवण्यासाठी आपण 4चा वर्ग अधिक 1 केलं तर आपल्याला 17 मिळणार आहे. म्हणजे 4चा वर्ग 16 अधिक 1 17. पुढची संख्या 5चा वर्ग अधिक 1 केल्यानंतर 26 मिळेल. 6चा वर्ग 36 अधिक 1 37 मिळेल. 7चा वर्ग अधिक 1 49 अधिक 1 50 मिळेल. 8चा वर्ग 64 मिळेल अधिक 1 65 उत्तर मिळेल. 9चा वर्ग 81 अधिक 1 82 मिळेल. 10चा वर्ग 100 अधिक 1 101 मिळतील.
आणि 145 साठी आपल्याला 12चा वर्ग अधिक 1 करावा लागेल, कारण 12चा वर्ग 144 अधिक 1 म्हणजे 145. जर आपण या सर्व संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की 4चा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे आणि त्या प्रत्येक संख्येमध्ये एक एक आपण मिळवत चाललेलो आहे. 4 पासून 10चा वर्ग आणि त्याच्यानंतर 12चा वर्ग आहे. याचा अर्थ एक संख्या इथं मध्ये मिसिंग आहे, ती म्हणजे 11चा वर्ग अधिक 1. याचा अर्थ 101 आणि 145 यांच्यामध्ये 11चा वर्ग अधिक 1 ही संख्या असली पाहिजे. मग 11चा वर्ग 121 अधिक 1 म्हणजेच 122 असायला पाहिजे. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल 122, जो आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढच्या प्रश्नामध्ये आडव्या जर रांगेचं आपण निरीक्षण केलं तर 2, 25, 3, 7, 289, 10 अशा पद्धतीचा संबंध या संख्यांमध्ये लावता येईल. म्हणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधण्यासाठी पहिल्या रांगेचा आपण विचार करूया. पहिल्या रांगेमध्ये पहिली आणि तिसरी संख्या 2 आणि 3 आहे. तर 2, 3 आणि ही जी मधली संख्या 25 याच्यामध्ये काय संबंध आहे का हे आपल्याला शोधायचं आहे. जर आपण 2 आणि 3 ची बेरीज केली तर 2 अधिक 3 बरोबर 5 मिळतील आणि त्या 5चा वर्ग 25 येईल, जी या दोन्हीच्या मध्ये संख्या लिहिलेली आहे. याचा अर्थ मधली संख्या मिळवण्यासाठी कडेच्या दोन संख्या मिळवून त्याचा वर्ग आपल्याला करावा लागतो. मग तोच संबंध दुसऱ्या ओळीत आहे का बघूया. पहिली संख्या आहे 7 अधिक तिसरी संख्या आहे 10. 7 अधिक 10 म्हणजेच 17चा वर्ग. 17चा वर्ग 289, जी या दोन्हीच्या मध्ये लिहिलेली आहे. याचा अर्थ पहिल्याप्रमाणेच दुसऱ्या रांगेत सुद्धा त्या पद्धतीने आपण संख्या शोधू शकतो. म्हणून तिसऱ्या रांगेमध्ये सुद्धा तोच संबंध असला पाहिजे. फक्त आता शेवटची संख्या इथं आपल्याला विचारलेली आहे. पहिली संख्या दिलेली आहे 4 अधिक मधली संख्या सुद्धा दिलेली आहे म्हणजे 144 हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अशी कोणती संख्या घ्यावी लागेल जेणेकरून त्या संख्येची आणि 4ची बेरीज 144चं वर्गमूळ आलं पाहिजे. म्हणजे 144चं वर्गमूळ येईल 12. तर ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अशी कोणती संख्या आपल्याला घ्यावी लागेल जेणेकरून 4 आणि त्या संख्येची बेरीज 12 येईल. तर आपल्याला माहिती आहे की 4 मध्ये जर आपण 8 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळतं 12 आणि जर 12चा वर्ग आपण केला तर आपल्याला मिळेल मधली संख्या म्हणजेच 144. याचा अर्थ जर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जर आपण 8 लिहिले तर आपल्याला 4 आणि 8 यांची बेरीज 12 मिळेल आणि त्या 12चा वर्ग म्हणजे मधली संख्या 144 मिळेल. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील 8, जो दिलाय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा संख्या आडव्या किंवा उभ्या किंवा तिरक्या लिहून आपण याचं उत्तर शोधू शकत नाही. कारण जर आपण या सर्व संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल या सर्व संख्या चढत्या क्रमाने आपल्याला दिलेत. म्हणजे 9, 18, 29, 42 त्यानंतर 57 आणि जे पर्याय दिलेत ते सुद्धा या सर्व संख्यांच्या पेक्षा मोठे आहेत. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधण्यासाठी आपल्याला या सर्व संख्यांचा एकत्रित विचार करावा लागेल. त्यासाठी या सर्व संख्या चढत्या क्रमाने लिहून घेऊ. सर्वात लहान संख्या आहे 9. 9 नंतर पुढची संख्या आहे 18, त्यानंतर 29, 29 नंतर 42, 42 नंतर 57, त्यानंतर 74, 74 नंतर 93 आणि 93 नंतर 114. तर एकूण या 8 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. 9वी संख्या शोधायची. मग या प्रत्येक दोन संख्यांची आपण तुलना करूया. 9 आणि 18 यांच्यामध्ये 9चा फरक आहे. 18 आणि 29 यांच्यामध्ये 11चा फरक आहे. 29 आणि 42 यांच्यामध्ये 13चा फरक आहे. 42, 57 मध्ये 15चा फरक आहे. 57 आणि 74 यांच्यामध्ये 17चा फरक आहे. 74 आणि 93 यांच्यामध्ये 19चा फरक आहे. 19 आणि 114 यांच्यामध्ये 21चा फरक आहे. जर आपण सर्व हे फरक पाहिले तर 9, 11, 13, 15, 17, 19, 21 अशा सर्व विषम संख्या ज्या 2-2 वाढत चालल्यात. मग आता आपल्याला जर 114च्या पुढची संख्या शोधायची असेल तर 21 नंतर येणारी विषम संख्या आहे 23. तर ती पुढची संख्या आणि 114 याच्यामध्ये 23चा फरक असला पाहिजे. मग त्यासाठी आपण 114 मध्ये 23 मिळवले तर आपल्याला पुढची संख्या मिळेल. म्हणजे 114 अधिक 23 म्हणजेच 137 मिळेल. म्हणून 114 नंतर येणारी पुढची संख्या असेल 137. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल 137, जो दिला आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये.
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर. आणखी एक प्रश्न सोडू. या प्रश्नामध्ये सुद्धा तशाच पद्धतीच्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. या सर्व संख्या चढत्या क्रमाने आहेत आणि जे पर्याय आहेत ते पर्याय सुद्धा या सर्व संख्यांच्या पेक्षा मोठे आहेत. म्हणजेच या सर्व संख्यांचा आपल्याला एकत्रितपणे विचार करायचा आहे. मग सर्वात आधी या सर्व संख्या चढत्या क्रमाने आपण लिहून घेऊया. सर्वात लहान 2 आहे, त्यानंतर 3, त्यानंतर 5, 9, 9 नंतर 17, 17 नंतर 33, 33 नंतर 65, 65 नंतर 129. तर या एकूण 8 संख्या आहेत. इथं सुद्धा आपण प्रत्येक 2 संख्यांच्या मध्ये काय संबंध आहे का बघूया. क्रमाने येणाऱ्या 2 संख्यांच्या मध्ये म्हणजे 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे, 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, 5 आणि 9 मध्ये 4चा फरक आहे, 9 आणि 8 17, 17 आणि 16 33 म्हणजे 17 आणि 33 मध्ये 16चा फरक आहे, 33 आणि 65 मध्ये 32चा फरक आहे, 65 आणि 129 मध्ये 64चा फरक आहे. आता हे सर्व जर फरक आपण लक्षात घेतले तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक वेळेला फरक हा दुप्पट होत चालला. म्हणजे पहिल्या वेळेला फरक 1 होता, त्याचे पुढच्या 2 संख्यांच्या मध्ये 2 फरक झाला, त्याच्या पुढच्या 2 संख्यांच्या मध्ये फरक 4 झाला, त्याच्या पुढच्या 2 संख्यांच्या मध्ये फरक 8 झाला. तर अशा पद्धतीनं दुप्पट हा फरक वाढत चाललेला आहे. सर्वात शेवटचा फरक आहे 64. मग त्याच्या पुढचा जो फरक असणार आहे तो 64च्या दुप्पट असला पाहिजे. म्हणजे 129च्या पुढची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला त्या संख्येमध्ये आणि 129 मध्ये 128चा फरक असायला पाहिजे. मग ती संख्या काढण्यासाठी आपल्याला 129 मध्ये 128 मिळवावे लागतील. मग जर आपण ही बेरीज केली 129 अधिक 128 तर आपल्याला 129च्या पुढची संख्या मिळेल. मग 129 अधिक 128 म्हणजेच 257. याचा अर्थ 129च्या पुढची संख्या मिळेल 257, जी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 257, जो आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं काही वेळेला काही उदाहरणामध्ये आपल्याला सर्व संख्या अशा पद्धतीनं चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडून त्यांच्यामध्ये काही संबंध आहे का हे शोधून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे उत्तर काढावं लागतं. तर अशा पद्धतीची जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नांची पटकन उत्तरं मिळवता येतील. धन्यवाद.